नेक्स्ट इज एक्सिलरेशन. तर मोशन इन स्ट्रेट लाईन या संदर्भात हे सेकंड लेक्चर आणि आपण आता डिस्कस करूया एक्सिलरेशन संदर्भात. आता एक्सिलरेशन जी की जनरली आपण तिला डिफाइन करत असतो व्हेलॉसिटी पर युनिट टाइम. ओके, and as we know की वेलोसिटी आपण मीटर पर सेकंड आणि टाइम हे जे सेकंड मध्ये कॅल्क्युलेट करत असतो आणि दॅट्स वाय एक्सिलरेशनचं जे एसआय युनिट आहे ते आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, आणि ॲज वी नो की वेलोसिटी ही स्वतः वेक्टर क्वांटिटी असल्यामुळे एक्सिलरेशन ही स्वतः मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्हीवर डिपेंड असते and that's why it is also a vector quantity. Then आता स्टँडर्ड 9th मध्ये आपण शिकलो होतो की जे गॅलिलिओ शास्त्रज्ञ आहेत हे पहिले शास्त्रज्ञ आहेत की ज्यांनी स्पीड अर्थातच वेलोसिटी हा डिस्टन्स अपॉन टाइम हा रेशो आहे हे फर्स्ट टाइम स्टडी करणारे जे सायंटिस्ट होते ते होते गॅलिलिओ. आता गॅलिलिओनं ही जी स्टडी केली तर ही दोन पद्धतीने होती. पहिली मेथड जर पाहिली आपण मोशन ऑफ फ्री फॉलिंग ऑब्जेक्ट, की एखादा ऑब्जेक्ट आहे हा फ्री फॉल मध्ये असेल तर अशा वेळेस त्या ऑब्जेक्टचं मोशन, आणि अनदर आहे मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट ऑन अ इन्क्लिन प्लेन. आणि एका विशिष्ट प्लेन मध्ये विशिष्ट अँगल मध्ये ऑब्जेक्टचं जर मोशन होत असेल अशा दोन केसेस मध्ये स्टडी ही गॅलिलिओनं केली होती. आणि त्यावरून जे फायनल कन्क्लुजन त्यांनी काढलं होतं ते होतं रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ टाइम इज अ कॉन्स्टंट मोशन फॉर ऑल ऑब्जेक्ट्स इन फ्री फॉल. सो जो रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम अर्थातच एक्सिलरेशन हे कॉन्स्टंट मोशन असतं त्या प्रत्येक ऑब्जेक्टसाठी जो ऑब्जेक्ट कशामध्ये असेल फ्री फॉल मध्ये असेल. आणि सो पुढे जर पाहिलं आपण तर ऑन द अदर हँड चेंज इन वेलोसिटी विथ डिस्टन्स इज नॉट अ कॉन्स्टंट. जर वेलोसिटी मधला चेंज हा आपण डिस्टन्स संदर्भात जर पाहिला, आता आपण काय कन्क्लुजन पाहिलं की रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ टाइम हा काय असतो कॉन्स्टंट असतो. ओके, आणि अनदर स्टेटमेंट जे आहे ओके की चेंज ऑफ वेलोसिटी जो आहे तर हा डिस्टन्स संदर्भात मात्र कॉन्स्टंट नसतो. आणि डिस्टन्स संदर्भात नियम काय आहे तर रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी जो आहे हा डिक्रीजेस विथ द इन्क्रीजिंग डिस्टन्स ऑफ फॉल. म्हणजे फ्री फॉल मध्ये जितकं डिस्टन्स इन्क्रीज होतं त्या तुलनेमध्ये चेंज इन वेलोसिटी जी आहे ही डिक्रीज होत जाते. आणि दॅट्स वाय दिस लीड्स टू द कन्सेप्ट. आणि यामुळे एका कन्सेप्ट चा या ठिकाणी उल्लेख होतो आणि ती कन्सेप्ट आहे एक्सिलरेशन. सो एक्सिलरेशनला आपण चेंज इन वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम का म्हणतो, चेंज इन वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स का म्हणत नाही त्याचं कारण तुमच्या लक्षात आलं असेल की गॅलिलिओ यांनी जे कन्क्लुजन मांडलं होतं की रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ टाइम हा कॉन्स्टंट असतो त्या प्रत्येक ऑब्जेक्टसाठी जो फ्री फॉल दरम्यान असतो, मात्र जो रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स जे आहे हे मात्र कॉन्स्टंट नसतं. तर ऍक्च्युअल फॉल दरम्यान फ्री फॉल दरम्यान चेंज इन वेलोसिटी ही डिक्रीज होते इन्क्रीजिंग डिस्टन्सनं. आणि त्यामुळे एक नवीन कन्सेप्ट या ठिकाणी येते आणि ती आहे एक्सिलरेशन. आणि म्हणून एक्सिलरेशन ॲज द रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ टाइम, नॉट विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स. ओके, सो एक्सिलरेशनला जेव्हा आपण डिफाइन करू सो इट इज अ रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. त्यानंतर आपण ऍव्हरेज वेलोसिटी या ठिकाणी अगोदर पाहिली होती. या अगोदरच्या लेक्चर मध्ये
सेम पद्धतीनं ॲव्हरेज ऍक्सिलरेशन काढायचं असेल तर चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम मीन्स चेंज इन व्हेलॉसिटी अँड सो ॲव्हरेज ऍक्सिलरेशन बार ए इज इक्वल टू v2 minus v1. या ठिकाणी v2 ही फायनल व्हेलॉसिटी, v1 इनिशियल व्हेलॉसिटी, फायनल टाइम t2 आणि इनिशियल टाइम t1 असेल आणि फायनल फॉर्म्युला जो आहे ओके अभ्यास a इज इक्वल टू ॲव्हरेज ऍक्सिलरेशनचा फॉर्म्युला चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन चेंज इन टाइम आणि युनिट जे आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर ऑलरेडी मेन्शन केलेला आहे. त्यानंतर जेव्हा आपण इन्स्टंटेनियस ऍक्सिलरेशन संदर्भात बोलू तर इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी मध्ये आपण पाहिलं होतं की आपण जे लिमिट आहे ओके इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी मध्ये आपण लिमिट दिलं होतं डेल्टा टी टेन्स टू 0 आणि चेंज इन पोझिशन विथ रिस्पेक्ट टू टाइम असं आपण इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीला डिफाइन केलं होतं. सेम पद्धतीनं इन्स्टंटेनियस ऍक्सिलरेशन लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन चेंज इन टाइम डेल्टा व्ही अपॉन डेल्टा टी आणि त्यावरून फायनल फॉर्म्युला आपण व्हेलॉसिटी मध्ये पाहिला होता. व्हेलॉसिटी इज रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजेच डिस्प्लेसमेंटला जर डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू टाइम त्या ठिकाणी निघते व्हेलॉसिटी आणि व्हेलॉसिटीला जर आपण डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू टाइम तर त्या ठिकाणी निघेल इन्स्टंटेनियस ऍक्सिलरेशन. आता व्हेलॉसिटी टाइम कर्व जर पाहिला आपण तर ॲव्हरेज ऍक्सिलरेशन आणि इन्स्टंटेनियस ऍक्सिलरेशन मध्ये काय फरक आहे. आता ॲव्हरेज ऍक्सिलरेशन मध्ये आपल्याला माहित आहे की आपण जनरली काय करत असतो की पार्टिकलचे जे पोझिशन्स असतात जसं की आपल्याला माहित आहे की इनिशियल व्हॅल्यू जर पाहिलं आपण व्हेलॉसिटी टाइम ग्राफ जर पाहिला आपण तर सपोज इनिशियल व्हेलॉसिटी v1 फायनल आहे v2 इनिशियल टाइम t1 फायनल टाइम t2 तर अशा वेळेस जर आपण स्लोप काढला ॲव्हरेज ऍक्सिलरेशनचा तर हा स्लोप जो आहे हा स्ट्रेट लाईन असतो ओके. सो ॲव्हरेज ऍक्सिलरेशनचा जो स्लोप आहे इट इज अ स्ट्रेट लाईन कनेक्टिंग द पॉइंट्स करस्पॉन्डिंग टू v2 t2 and v1 t1. सो या अशा पद्धतीनं जर आपण पाहिलं तर ॲव्हरेज ऍक्सिलरेशनचा व्हेलॉसिटी टाइम कर्व हा स्ट्रेट लाईन आहे. मात्र इन्स्टंटेनियस ऍक्सिलरेशन मध्ये आपण एका एनी इन्स्टंट है ना पूर्ण टाइम इंटरवल मध्ये कोणत्याही इन्स्टंटला ऍक्च्युअल ऍक्सिलरेशन किती होतं ते आपण कॅल्क्युलेट करू शकतो आणि दॅट वाय इन्स्टंटेनियस ऍक्सिलरेशन संदर्भात जर व्हेलॉसिटी टाइम कर्व जर पाहिला आपण तर इट इज द स्लोप ऑफ द टँजेंट टू द व्हेलॉसिटी टाइम कर्व ऍट दॅट इन्स्टंट. आणि म्हणून आता व्हेलॉसिटी टाइम कर्व घेतला आपण आणि त्या दरम्यान आता मोशन तर स्ट्रेट नसणार. सपोज या ठिकाणी आहे पॉइंट ए त्यानंतर ऍक्सिलरेशन जे आहे चेंज होईल बी परंतु आपल्याला काय करायचं आहे की हा स्लोप कसा चालला याच्याशी विचार न करता त्या संदर्भात आपण टँजेंटचा विचार करतो ओके. पुढे आपण डिटेल मध्ये बघणारच आहोत. सो instantaneous acceleration is the slope of tangent to the velocity time curve at that instant. म्हणजे आपण ज्या इन्स्टंटचा विचार करायलो तर त्या इन्स्टंटवर व्हेलॉसिटी टर्म टाइम कर्व वर आपण जर स्लोप पाहिला तर हा स्लोप टँजेंट असतो हे इन्स्टंटेनियस ऍक्सिलरेशन मध्ये होतं. त्यानंतर ऍक्सिलरेशन मे बी रिझल्ट फ्रॉम आता हे स्टँडर्ड लाईन मध्ये आपण पाहिलं होतं की जी व्हेलॉसिटी आहे ते 3 फॅक्टर आपण पाहिले होते की काय पाहिलं होतं आपण व्हेलॉसिटी संदर्भात. व्हेलॉसिटी संदर्भात आपण फॅक्टर पाहिले होते की जर स्पीड चेंज होत असेल तर व्हेलॉसिटी चेंज होते, जर डायरेक्शन चेंज होत असेल तर व्हेलॉसिटी चेंज होते आणि दोन्ही जर चेंज होत असेल तरी सुद्धा व्हेलॉसिटी काय होते चेंज होते ओके. त्यावर आपण वेक्टर क्वांटिटी म्हणलो. तर ऍक्सिलरेशन संदर्भात जर पाहिलं आपण
तर स्पीड मध्ये चेंज होत असेल तर ऍक्सिलरेशन चेंज होतं. डायरेक्शन मध्ये जर चेंज होत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा ऍक्सिलरेशन चेंज होईल. आणि डायरेक्शन आणि स्पीड दोन्ही मध्ये जर चेंज होत असेल तर डेफिनेटली याही केसमध्ये ऍक्सिलरेशन जे आहे ते चेंज होतं. आणि सो यावरून टाइप्स ऑफ ऍक्सिलरेशन जर पाहिलं आपण तर पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि झिरो अशा पद्धतीचे 3 ऍक्सिलरेशन आहे. आता पहिल्या केसमध्ये जर आपण पाहिलं तर सपोज पार्टिकलचे आपण 3 पॉइंट घेऊ, ए, बी आणि सी. ए पॉइंटला पार्टिकलची जी स्पीड आहे ती आहे 20, बी पॉइंट 30, सी पॉइंट 40. आता या ठिकाणी जर पाहिलं आपण तर सायमल्टेनियसली जर पाहिलं आपण तर वेलोसिटी ही प्रत्येक पॉइंट डिफरन्स मध्ये 10 मीटर पर सेकंड या स्पीडने चेंज होत गेलेली आहे. आता ए टू बी, बी टू सी जर आपण ऍक्सिलरेशन जर पाहिलं, ओके, तर हे ऍक्सिलरेशन कोणत्या टाइपचं ऍक्सिलरेशन असेल? पॉझिटिव्ह ऍक्सिलरेशन. कारण वेलोसिटी जी आहे ही कंटिन्युअसली काय होत आहे? इन्क्रीज होत आहे. आणि सो या संदर्भात जर आपण पोझिशन टाइम ग्राफ जर काढला, ओके, सपोज y एक्सिस ला डिस्प्लेसमेंट आणि x एक्सिस ला टाइम जर काढला आपण तर यामध्ये आपल्याला अशा पद्धतीचं चेंज होईल. म्हणजे ऍक्च्युअल मोशन दरम्यान वेलोसिटी जी आहे अर्थातच पोझिशन पार्टिकल्सची ही टाइम नुसार थोडीशी इन्क्रीज होत आहे या ठिकाणी. आणि दॅट्स वाय हे असेल पॉझिटिव्ह ऍक्सिलरेशन. त्यानंतर त्याच्या उलट जर पाहिलं आपण तर सपोज ए पॉइंटला स्पीड आहे 40 मीटर पर सेकंड, बी पॉइंटला 30 मीटर पर सेकंड, सी पॉइंटला 20 मीटर पर सेकंड. तर सायमल्टेनियसली स्पीड जी आहे ती डिक्रीज होत आहे. दॅट्स वाय वेलोसिटी डिक्रीज होत असेल तर ते ऍक्सिलरेशन हे रिटार्डेशन असतं, ज्याला आपण निगेटिव्ह ऍक्सिलरेशन म्हणतो. आणि या संदर्भात पोझिशन टाइम ग्राफ जर आपण काढला, ओके, सो यामध्ये जर पाहिलं आपण तर अशा पद्धतीचा हा ग्राफ असेल. फर्स्ट इन्क्रीज देन डिक्रीज. सो इट इज अ निगेटिव्ह ऍक्सिलरेशन. आणि तिसरा टाइप आहे झिरो ऍक्सिलरेशन. सपोज 3 पॉइंट घेऊ आपण ए, बी, सी आणि तिन्ही पॉइंटला जर स्पीड आहे ही 20 मीटर पर सेकंड, ही सेम स्पीड आहे. स्पीड मध्ये कुठलाही चेंज या ठिकाणी नाही. सो चेंज इन वेलोसिटी 0 असल्यामुळे डेफिनेटली ऍक्सिलरेशन सुद्धा 0 असेल. आणि सो इथे जर पाहिलं आपण, ओके, सो अशा पद्धतीने तर इनिशियल वेलोसिटी आणि नंतर पोझिशन टाइम ग्राफ आहे यावर आपण अशा प्रकारची जी लाईन रिप्रेझेंट केली तर याचा अर्थ काय आहे की मोशन दरम्यान ऍक्सिलरेशन जे आहे हे ऍक्सिलरेशन झिरो ऍक्सिलरेशन आहे. कारण स्पीड जी आहे ती स्पीड कशी आहे? कॉन्स्टंट आहे. आणि दॅट्स वाय इट इज अ झिरो ऍक्सिलरेशन. अशा पद्धतीचे हे 3 ग्राफ. त्यानंतर फॉर मोशन विथ कॉन्स्टंट ऍक्सिलरेशन, तर मोशन हे जर कॉन्स्टंट ऍक्सिलरेशन होत असेल तर या केसमध्ये एव्हरेज ऍक्सिलरेशनची व्हॅल्यू ही कॉन्स्टंट व्हॅल्यू ऑफ ऍक्सिलरेशनची असते. आणि जनरली आपल्याला माहित आहे की यू जे आहे ही आपण ऑब्जेक्टची इनिशियल वेलोसिटी कन्सिडर करत असतो. त्यानंतर व्ही फायनल वेलोसिटी, ए जे आहे इट इज अ ऍक्सिलरेशन ड्युरिंग मोशन आणि टी इज द टाइम. आणि या संदर्भात न्यूटनचं फर्स्ट इक्वेशन आपण ऑलरेडी स्टँडर्ड 9 मध्ये लर्न केलेलं आहे. आणि सो आपल्याला माहित आहे की चेंज इन वेलोसिटी अपॉन चेंज इन टाइम, फायनल वेलोसिटी, इनिशियल वेलोसिटी, फायनल टाइम, इनिशियल टाइम. तर यावरून ऍक्सिलरेशनचा फॉर्म्युला आहे ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी. आणि यावरूनच फर्स्ट डायनॅमिक इक्वेशन v is equal to u plus
at. देन आता आपण वेलोसिटी टाइम ग्राफ पाहू. मोशन विथ कॉन्स्टंट एक्सिलरेशन यामध्ये एकूण 4 केसेसचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. पहिल्या केसमध्ये जर आपण पाहिलं तर वेलोसिटी टाइम ग्राफ मध्ये ऑब्जेक्टच्या इनिशियल वेलोसिटी पेक्षा फायनल वेलोसिटी ही कंटिन्युअसली काय होत गेलेली आहे, इन्क्रीज होत गेलेली आहे. and that's why object moving in पॉझिटिव्ह डायरेक्शन. कारण सध्या आपण पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आणि पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस आहे आणि जो जर आपण पाहिलं इनिशियल पेक्षा फायनल वेलोसिटी जास्त आहे. ओके, पॉझिटिव्ह म्हणजे आपल्या फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. सो या केस मध्ये ऑब्जेक्ट हा पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये मूव्ह होत आहे आणि डेफिनेटली या केस मध्ये एक्सिलरेशन हे पॉझिटिव्ह आहे. सेकंड केस जर पाहिले आपण तर इनिशियल वेलोसिटी पेक्षा फायनल वेलोसिटी जी आहे ती कमी आहे. ओके, सो इनिशियल स्पीड पेक्षा फायनल वेलोसिटी कमी असल्यामुळे मात्र हे दोन्ही जर पाहिले आपण तर पॉझिटिव्ह एक्स वाय म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे आणि म्हणून ऑब्जेक्ट याही केस मध्ये पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये मूव्ह होत आहे. कारण तो निगेटिव्ह एक्स ऍक्सिसच्या बिलो गेलेला आहे, निगेटिव्ह वाय ऍक्सिस. कारण हा असतो आपला फर्स्ट क्वाड्रंट, हा असतो सेकंड, त्यानंतर हा असतो आपला थर्ड आणि हा असतो फोर्थ क्वाड्रंट. ओके, कोऑर्डिनेट ज्योमेट्री पाहिली आपण. सो हा पॉझिटिव्ह एक्स, पॉझिटिव्ह वाय, निगेटिव्ह एक्स, निगेटिव्ह वाय. तो ऑब्जेक्ट जो आहे अजूनही पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये आहे, मात्र वेलोसिटी ही डिक्रीज होत आहे. दॅट्स वाय एक्सिलरेशन हे निगेटिव्ह एक्सिलरेशन आहे. थर्ड केस म्हणजे निगेटिव्ह वाय ऍक्सिस आणि पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. तर यामध्ये इनिशियल आणि फायनल वेलोसिटी बोथ आर निगेटिव्ह आणि म्हणून ऑब्जेक्ट जो आहे मूव्हिंग इन निगेटिव्ह डायरेक्शन. पण याही मध्ये जर पाहिलं आपण फायनल वेलोसिटी इज मोर निगेटिव्ह दॅन इनिशियल वेलोसिटी and that's why acceleration is a negative acceleration. आणि लास्ट वन जर पाहिलं आपण तर लास्ट केस मध्ये काय झालेलं आहे की ऑब्जेक्ट स्टार्ट झालेला आहे इनिशियल वेलोसिटी u, त्यानंतर वेलोसिटी डिक्रीज होते. t1 पॉइंटला ऑलमोस्ट वेलोसिटी 0 आहे. t1 नंतर जी फायनल वेलोसिटी आहे ती निगेटिव्ह आहे, वेलोसिटी ही डिक्रीजच होत गेलेली आहे. आणि सो फायनल वेलोसिटी ही t2 टाइमची आहे. सो ऑब्जेक्ट मूव्स इन पॉझिटिव्ह डायरेक्शन. पॉझिटिव्ह डायरेक्शन कुठपर्यंत आहे, t1 पर्यंत. सो टिल टाइम t1 नंतर आपण फर्स्ट क्वाड्रंट मधून फोर्थ क्वाड्रंट मध्ये एंटर करतो. दॅट्स व्हाय देन टर्न्स बॅक विथ द सेम निगेटिव्ह एक्सिलरेशन. आणि फायनल वेलोसिटी निगेटिव्ह आहे, दॅट्स व्हाय हे एक्सिलरेशन निगेटिव्ह टाइपचं एक्सिलरेशन आहे. आणि लास्ट कन्सेप्ट आहे आपली एक इंटरेस्टिंग फॅक्ट किंवा एक इंटरेस्टिंग फीचर म्हणून आपण वेलोसिटी टाइम ग्राफचं फॉर एनी मूव्हिंग ऑब्जेक्ट. तर कोणताही ऑब्जेक्ट मूव्ह होत असताना त्याचं एक वेलोसिटी टाइम ग्राफ संदर्भात एक इंटरेस्टिंग फीचर जर पाहिलं आपण तर एरिया अंडर द कर्व रिप्रेझेंट द डिस्प्लेसमेंट ओव्हर अ गिवन टाइम इंटरवल. आता आपण वेलोसिटी टाइम ग्राफ घेतला. इनिशियल वेलोसिटी आहे u, इनिशियल वेलोसिटी आहे कॅपिटल T. आता ऍज यू नो की ही साइड जर आपण u कन्सिडर केली तर डेफिनेटली हे uच आहे. ओके, बिकॉज इट इज अ टाइप ऑफ रेक्टेंगल. त्यानंतर ही साइड जर t असेल तर डेफिनेटली ही सुद्धा t आहे. आणि आपल्याला माहित आहे की एरिया ऑफ रेक्टेंगल चा फॉर्म्युला काय आहे, लेंथ इंटू ब्रेथ. सो लेंथ आहे u, ब्रेथ आहे t आणि ut. सो वेलोसिटी इंटू टाइम इज नथिंग बट इट इज द डिस्प्लेसमेंट. आणि त्यामुळे जे इंटरेस्टिंग फॅक्ट आहे ती अशी आहे की वेलोसिटी टाइम ग्राफ कोणत्याही मूव्हिंग ऑब्जेक्ट जर पाहिलं आपण तर त्यामध्ये एरिया अंडर कर्व जर पाहिलं तर हा नेहमी या ठिकाणी काय रिप्रेझेंट करतो, डिस्प्लेसमेंट.